नमस्कार योगी, हरिओम. मी पूर्णिमा. आज आपण बघणार आहोत सूर्यमुद्रा. सूर्यमुद्रेला अग्निमुद्रा असंही म्हणतात. शरीरामधील पृथ्वी तत्व कमी करणारी अशी ही सूर्यमुद्रा. शरीराचं वाढलेलं वजन, लठ्ठपणा कमी करणारी अशी ही सूर्यमुद्रा. ह्या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आपण निरनिराळे प्रयत्न करत असतो. स्वतःला थकवत असतो, खूप सारे उपाय करत असतो, उपाशी राहत असतो, नको नको त्या गोष्टी आपण करत असतो. आणि हे करत असताना आपल्याला त्याचे रिझल्टही मिळत असतात, पण तात्पुरते रिझल्ट मिळतात. आणि मग त्यानंतर जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी थांबवतो तेव्हा दुपटीने आपलं वजन पुन्हा वाढायला लागतं आणि मग आपण निराश होतो. योगशास्त्रामध्ये किंवा आपण जो मुद्रांचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आपण आजची मुद्रा बघणार आहोत, सूर्यमुद्रा. सूर्यमुद्रेचा अभ्यास करत असताना प्रथम आपण जाणून घेणार आहोत की हा लठ्ठपणा आणि हा मेद म्हणजे नक्की काय आहे. तरच आपल्याला कळणार आहे की ही सूर्यमुद्रा या गोष्टींवर कसा काम करते आणि आपल्याला कसे रिझल्ट्स मिळतात. आजपर्यंत आपण ज्या मुद्रा पाहिल्या त्या मुद्रांमध्ये म्हणजे आपण आज 2 मुद्रा झालेल्या आहेत ज्याचा आपण तळाशी, अंगठ्याच्या तळाशी बोट लावल्यानंतर करणाऱ्या आपण मुद्रा पाहत आहोत. यामध्ये काय होतं, जेव्हा जेव्हा अंगठ्याच्या तळाशी जेव्हा बोट लावलं जातं तेव्हा शरीरातला अग्नी हा वाढत असतो आणि जे तत्व आपल्याला कमी करायचं आहे त्याच्यावर अग्नीचा प्रभाव येतो. पृथ्वी तत्व कमी करायचं आहे म्हणजे शरीराला आलेलं जडत्व हे आपल्याला कमी करायचं आहे. तर त्यासाठी अत्यंत उपयोगी असणारा हा अग्नी आपल्या शरीरामध्ये काय काम करतो, आपल्या पृथ्वी तत्वाला कशा प्रकारे कमी करतो आपण ते पाहणार आहोत. त्यासाठी बघणार आहोत आपण सूर्यमुद्रा. सूर्यमुद्रा कशा प्रकारे करायची आहे आपल्याला, तर यामध्ये आपल्याला पृथ्वी म्हणजे आपली अनामिका आणि अग्नी म्हणजे आपला अंगठा. आता हे पृथ्वी तत्व आहे ते आपल्याला अंगठ्याच्या तळाशी दाबायचं आहे. अंगठ्याच्या अशा प्रकारे तळाशी घेऊन जायचं आहे आणि आपला अंगठा आहे तो या अनामिकेवर अशा प्रकारे दाबायचा आहे आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर अशा प्रकारे येणार आहेत. बाकीची 3 बोटं जी आहेत ती सरळ ठेवायची आहेत. ही मुद्रा आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं दिवसातून सलग 3 वेळा केली तर खूप सारे चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळणार आहे. आपला अतिरिक्त मेद जो आहे तो, शरीराला आलेला लठ्ठपणा तोही कमी होणार आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये वाढलेला अतिरिक्त मेद, चरबी ही सुद्धा वितळायला किंवा तिचं विघटन व्हायला सुरुवात होणार आहे. शरीरामध्ये चरबी वाढते म्हणजे नक्की काय होतं, म्हणजे शरीरामध्ये अतिरिक्त मेद वाढलेला आहे. मग हा वाढलेला मेद कशामुळे वाढलेला आहे, याचा अर्थ आपलं पचन व्यवस्थित नाही. पृथ्वी तत्वाला अग्नी तत्वाने जेव्हा दाब दिला जातो तेव्हा आपल्या शरीरातील जडत्व, लठ्ठपणा हा आपोआप कमी व्हायला लागतो म्हणजे अग्नी तत्व वाढणार आहे. योगशास्त्र असं म्हणतं की आपण खाल्लेलं जे अन्न आहे त्याचं पचन होण्यासाठी शरीरामध्ये सप्तधातूंचा समावेश असतो आणि हे सप्तधातू आपल्या शरीरावर अतिशय काम करत असतात. या सप्तधातूंसाठी हा अग्नी फार महत्वाचा आहे. योगशास्त्रामध्ये चरक ऋषींनी सांगितलेलं आहे, जर आपल्या शरीरातील अग्नी हा संतुलित असेल तर आपल्याला दीर्घायुष्य लाभतं आणि आपल्याला निरोगी असं शरीर मिळतं. त्याचबरोबर आपलं आयुष्य हे आनंदी होतं. त्यामुळे शरीरातील अग्नी हा संतुलित असणं फार गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण 3 अग्नी आहेत, जठराग्नी, पंचभूताग्नी आणि सप्तधत्वाग्नी.
हे अग्नी जर संतुलित असतील तर आपलं संपूर्ण शरीर हे संतुलित असणार आहे. त्यामुळे अग्नी आणि पृथ्वी या दोघांचं अतिशय महत्वाचं नातं आहे. म्हणूनच तर सूर्य मुद्रा ही अतिशय महत्वाची मुद्रा आहे. सूर्य मुद्रेमुळे जो आपल्या शरीराचा लठ्ठपणा कमी होणार आहे किंवा आपल्या शरीरामध्ये असलेला अतिरिक्त मेद किंवा शरीरामध्ये असलेलं अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी ही सूर्य मुद्रा अतिशय उपयुक्त असणार आहे. शरीरामध्ये मेद अतिरिक्त झाला आहे याचाच अर्थ ही अग्नीची प्रक्रिया शरीरामध्ये व्यवस्थित नाही. मग आपल्याला याच्यावर काम करायचं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये एक तर पृथ्वी तत्व वाढलेलं आहे तर अग्नी तत्व कमी झालेलं आहे आणि अग्नी तत्व कमी झालेलं आहे तर पृथ्वी तत्व वाढलेलं आहे. काहीही असू शकतं यामध्ये, हेही असू शकतं किंवा तेही असू शकतं, दोन्हीही एकच आहे. पण मग याला संतुलित करायचं आहे तर त्यासाठीच आपल्याला करायची आहे ही सूर्य मुद्रा. पृथ्वी तत्व शरीरामध्ये मेद स्वरूपात वाढलेलं आहे हे आपण पाहिलं. मग त्याचबरोबर अजूनही आपल्या शरीरामध्ये अनेक दोष निर्माण झालेले आहेत. मग आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे. आता हे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, तर पुन्हा आपल्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाहीये. कुठेतरी जडत्व आलेलं आहे, कुठेतरी काहीतरी साचलेलं आहे, कुठेतरी काहीतरी साठतंय, कुठेतरी काहीतरी अडकलेलं आहे. म्हणजेच आपलं पृथ्वी तत्व पुन्हा असंतुलित झालेलं आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं हे सुद्धा पृथ्वी तत्व वाढल्याचंच प्रमाण आहे. त्यानंतर अजून काय, आपले डोळे, डोळ्यांना तेज असं म्हटलेलं आहे, डोळ्यांना ज्योतिर्मय असंही म्हटलेलं आहे. आता ज्योती आणि तेज म्हणजे आला पुन्हा अग्नी. महा अग्नी हे अग्नी तत्व जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये आहे तर डोळ्याशी रिलेटेड जे सुद्धा आजार आहे, मग आपण पाहूया मोतीबिंदू. मोतीबिंदू जर आपल्या डोळ्यांना झालेला आहे तर पुन्हा इथे काहीतरी अडकलेलं आहे, साचलेलं आहे किंवा कुठेतरी काहीतरी पुन्हा जडत्व आलेलं आहे. म्हणजे पुन्हा हे पृथ्वी तत्व वाढलेलं आहे. मग जेव्हा जेव्हा आपल्याला मोतीबिंदूचा त्रास होतो तेव्हा सुद्धा आपण ही पृथ्वी मुद्रा करू शकतो. सातत्याने केली पाहिजे तर आपल्याला याचे खूप चांगले रिझल्ट मिळणार आहेत. योगी, आपण पाहिलं की ही जी सूर्य मुद्रा आपण करत आहोत म्हणजे आपलं हे जे बोट आहे ते अंगठ्याच्या तळाशी, म्हणजे आतापर्यंत आपण ज्याही मुद्रा केल्या, ज्या अंगठ्याच्या तळाशी आपण दाबून करणाऱ्या मुद्रा, तर यामध्ये जेव्हा जेव्हा अंगठ्याच्या तळाशी जेव्हा एखादं बोट दाबून मुद्रा केली जाते तेव्हा अग्नी तत्व आपल्या शरीरामध्ये वाढत असतं. म्हणजे जर तुम्ही मुद्रा करत असताना आपल्या शरीरातलं अग्नी तत्व तुम्हाला अतिरिक्त वाढलेलं आहे असं जाणवत असेल तर ती मुद्रा तुम्हाला तिथेच थांबवायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक मुद्रेचा बारकाईने अभ्यास करायचा आहे. आपण आजपर्यंत ज्या मुद्रा करत आलो आहोत त्या प्रत्येक आपण नुसती मुद्रा पाहिलेली नाही आहे किंवा नुसती बघत नाही आहोत, नुसतीच करत नाही आहोत, तर आपण ती समजून घेतोय. कोणतं तत्व कुठे वाढलं की त्याचा काय परिणाम होतो किंवा त्या तत्वाला संतुलित करण्यासाठी कोणतं तत्व आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे, या सर्व गोष्टींचा आपण एकाच वेळेस अभ्यास करत आहोत. आपण अभ्यास करतोय, आपल्या शरीराला आपण जाणून घेतोय आणि मगच ती मुद्रा करत आहोत. आता जेव्हा अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये अग्नी वाढत आहे, समजा तुम्हाला आधीपासून पित्ताचा त्रास असेल आणि तुम्ही जर ही मुद्रा करत आहात तर अशा वेळेस अजिबात ही मुद्रा करायची नाहीये. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पित्त वाढलेलं आहे म्हणजे ऑलरेडी तिथे अग्नी वाढलेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही जर
ही सूर्य मुद्रा केली तर त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार नाही. तर तुम्ही इथे ही मुद्रा करायची नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सूर्य मुद्रा ही अतिशय इफेक्टिव्ह मुद्रा आहे, पण त्याचे जसे परिणाम आपल्या शरीरावर होणार आहेत तर दुष्परिणाम काय होतात हे लक्षात ठेवणं ही अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराचा अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे योगी. त्यामुळे मी जे जे सांगितलं आहे ते अतिशय शांतपणे आणि बारकाईने ऐकून आपल्या शरीराचा अभ्यास करून, मुद्रेचा प्रत्येक वेळेस अभ्यास करून मगच ती मुद्रा आपल्याला करायची आहे. सूर्य मुद्रा अतिशय इफेक्टिव्ह मुद्रा आहे योगी. आपल्याला त्याचे आपल्या शरीरावर अतिशय सुंदर रिझल्ट मिळणार आहे. लठ्ठपणा कमी होणार आहे, आपलं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ते कमी होणार आहे, चरबी, आपला अतिरिक्त मेद जो वाढलेला आहे तो कमी व्हायला मदत होणार आहे, मोतीबिंदू सारखे आजार सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे. तर ही मुद्रा करायला विसरू नका. दिवसातून 2 ते 3 वेळा 10 ते 15 मिनिटं तुम्ही करू शकता आणि याचे आलेले रिझल्ट मला नक्की कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. मी आपल्या कमेंटची वाट पाहत आहे. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हरिओम.